एकदा शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. एका बंद खोलीत 4 माकडं सोडली आणि वरच्या बाजूला एक केळाचा घड फणा लटकवून ठेवला आणि त्या फण्याकडं सगळी माकडं पकडायला धावायची. ज्या वेळेला ती धावायची त्यावेळेला शास्त्रज्ञ त्यांच्या अंगावर थंड पाणी गार पाणी सोडायचे आणि ते गार पाणी अंगावर पडलं की माकडं कुडकुडायची, थंडीनं गारटायची. असं करता करता त्याने ते केळाकडे जायचं बंद केलं. केळाचा घड तर वर लटकत होता, पण माकडं काही वर जायचं नाहीत. कारण का, वर गेलं की अंगावर थंड पाणी पडायचं. म्हणून ती एका कोपऱ्यात शांत बसली होती. दुसऱ्या दिवशी शास्त्रज्ञांनी काय केलं, त्यातलं एक माकड काढलं आणि दुसरं माकड सोडलं. आता त्या नवीन माकडाला माहीत नव्हतं, त्यामुळे ते माकड काय करायचं, ते पकडायला जायचं केळाचा घड. ती ज्या वेळेला पकडायला जायचं त्यावेळेला इतर माकडं त्याला वरबडून मारून त्याचा बोबा पाडायचे. मग ते पण माकड वर जायचं बंद केलं त्या माकडानं. दुसऱ्या दिवशी दुसरं माकड काढलं आणि नवीन माकड सोडलं. ते पण वर जायला लागल्यावर त्याच्या अंगावर पाणी पडायला लागल्यावर ह्या माकडाने त्याला पण मारलं. असं करत चारी माकडं काढली आणि चारी नवीन सोडली, पण त्यातलं एकही माकड वर जायचं धाडस करत नव्हतं. त्यानंतर त्याने अशीच परंपरा चालू ठेवली. एक 15 दिवस रोज एक माकड काढायचं, दुसरं माकड सोडायचं, पण त्यातलं एकही माकड त्या केळाकडे जायचं धाडस करत नव्हती. कारण का तर त्यांच्यावर बिंबलं होतं की वर जाणं म्हणजे धोका जरी आहे किंवा वर न गेलेलं चांगलं, वर न जाणं हे आपल्यासाठी चांगलं, हे त्यांच्या मनाला पटलं होतं. मनाचं देखील तसंच आहे, माणसाचं देखील तसंच आहे. आपल्या मनावर बिंबल्यात देव, त्यामुळं आपण देवाला घाबरतोय. प्रत्यक्षात देव नाही आणि काही नाही, हे सगळे मनाचे खेळ आहेत.